बांधलंय ते तोडण्यासाठी। राज ठाकरेंनी कुणाच्या सांगण्यावरून चक्रव्यूहातील प्रवेश थांबवला? राज ठाकरेंना थोपवणारा कोण? हॉटेल ताजलँड, फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट काहीतरी घोळ घालते। राज ठाकरे भाऊ खातात की ठाकरे राखीव डाव वेळेनुसार खेळायचे म्हणतात? राज ठाकरे विषयात शेवटची चाल एकतर फडणवीस खेळतील की शिंदे हा शेवटचा मुद्दा असेल। नेमकं घडलंय का? मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा युतीमध्ये ट्विस्ट आणला। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी हे उद्धव ठाकरे तर म्हटले, पण राज ठाकरे काहीशे थबकले। राज ठाकरे तेव्हापासून ते आतापर्यंत शांत होते। एवढंच नाही तर त्या मेळाव्यानंतर एक दिवस संजय राऊत बोलले, तेही शांत झाले आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा तो विषय छेडलाच नाही। आताच्या घडीला नेमकं दोन्ही भावांच्या युतीमध्ये घोळ कोण घालतंय? राज ठाकरे स्वतः घोळ घालतात की हॉटेल ताजलँड मध्ये झालेली ती फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट घोळ घालते, असा प्रश्न तयार होतो। दोन्ही ठाकरे एकत्र येण्या अगोदर बऱ्याचशा हालचाली घडल्या होत्या। कधी राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदेसोबत झालेली डिनर डिप्लोमसी असू द्यात, किंवा संदीप देशपांडे यांनी घेतलेली उदय सामंतांची भेट असू द्यात, किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेल ताजलँड मध्ये झालेली भेट असू द्यात। हिंदीचा मुद्दा उचलला आणि हिंदीच्या मुद्द्यापाशी शेवट केला, इतकंच काहीसं राज ठाकरेंनी त्या दिवशी बोललं। बरं, आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा एक छोटासा ट्रेलर जो होता तो मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र झालेल्या मराठी भाषिकांनी दाखवून दिला होता। दोन्ही ठाकरेंची ताकद काय आहे तेही दिसून आलं होतं। उद्धव ठाकरेंचा विखुरलेला पक्ष भाऊ सोबत आल्यानंतर कसा समेट घडवून आणू शकतो हेही दिसून आलं होतं। मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही भावांचा करिश्मा चालेल हे सुद्धा दिसून आलं होतं। मग सगळं घडत असताना राज ठाकरेंनी अचानकपणे असं का म्हटलं की त्या दिवशीचा झालेला मेळावा हा फक्त मराठी आणि मराठीच्याच मुद्द्यासाठी होता, युतीबाबत कुठलाही प्रश्न नाही, युतीवर डिसेंबर-जानेवारी मध्ये बोलूयात। याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे एकतर या विषयाला हवापाणी देऊ इच्छित नाही, किंवा मग दोन पक्षांची युती कशाच्या मुद्द्यावर होणार याबाबत काहीतरी तोडपाणी झालेलं नाहीये, किंवा मग असं म्हणता येईल की महानगरपालिकेच्या लांबलेल्या निवडणुका एकंदरीत जर लक्षात घेतल्या तर या लांबलेल्या निवडणुकांअगोदर दोन्ही ठाकरेंच्या पक्षांवरती काही आघात होऊ शकतो हे ओळखून राज ठाकरे थांबून घेतलंय की राज ठाकरेंना आलेलं वेटेज राज ठाकरेंनी लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंना साथ न देण्याचा निर्णय घेतलाय। असे अनेक प्रश्न आहे। 2009 सालापासून मनसे हा पक्ष वेगळा झाला, तेव्हापासून भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंना कधी आपली आठवण झाली नाही आणि मग आताच काय एवढा पुळका असाही प्रश्न तयार होतो। सध्या राज ठाकरे यांचा नेमकी चक्रव्यूहातील प्रवेश कोणी थांबवला हा प्रश्न आहे, कारण जो कोणी उद्धव ठाकरेंना साथ देईल त्याला थांबवण्याचं काम सध्या भाजपाकडून जोरात सुरू आहे। आणि राज ठाकरेंना सुद्धा असं वाटतंय का की उद्धव ठाकरेंसोबत आपण चक्रव्यूहात प्रवेश करणं म्हणजे थोडक्यात आपलंच रिंगण बाद करणं? या सगळ्या गोष्टी बघून राज ठाकरे थांबलेत का असे अनेक प्रश्न आहेत। तुम्हाला काय वाटते? दोन्ही भावांनी एक होण्याची हीच ती वेळ आहे का? आणि ही वेळ जर गेली तर पुन्हा ही वेळ येणार नाहीये का? जोपर्यंत मराठी लोकांना वाटतंय, जोपर्यंत त्यांच्या मनात इच्छा आणि अपेक्षा आहे, तोपर्यंतच या भावांनी एकत्र यायला हवं का? असे अनेक प्रश्न आहेत। एकदा की लोकांची इच्छा या दोन्ही पक्षातून संपली तर मग हे पक्षही संपतील आणि त्यांचं नेतृत्वही संपतील असा एक सूरप्रवाह दिसून येतो। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।